एकनाथ शिंदेंना बसणार सर्वात मोठा धक्का. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निकाल. नेमकं काय घडलं? शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह वादासह आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा हवाला देत एखाद्या आमदाराच्या वर्तनातून त्याच्या स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडल्याचे दिसून असल्याची त्याची अपात्रता निश्चित असल्याचा युक्तिवाद केला. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर प्रकरणाचा उल्लेख करत आम्ही युक्तिवादासाठी तयार आहोत असे सांगितले. त्यावर न्यायालयाने तुम्ही तयार असाल तर आम्ही हे प्रकरण सुनावणीसाठी घेऊ असे सांगत दुपारी सुनावणी सुरू केली. दरम्यान सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेत शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या अपात्रता याचिकांवर तातडीने निर्णय देण्याची मागणी करण्यात आली. पक्षाचे चिन्ह घेऊन निवडून येऊन दुसऱ्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणं अयोग्य आहे. युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की 10, 13 किंवा 15 आमदारांचा गट एकत्रितपणे मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले त्याच पक्षाचे प्रतिनिधित्व करणे ही संसदीय लोकशाहीची मूलभूत अपेक्षा आहे. निवडणूक एका पक्षाच्या चिन्हावर जिंकून दुसऱ्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांनी 10व्या अनुसूचीतील पक्षांतर बंदीचा कायदा स्पष्ट असल्याचं सांगत अशा प्रकारच्या घटना देशभरात वारंवार घडत असल्याचं त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. घटनात्मक आत्महत्या असून लोकशाहीसाठी धोकादायक आहे असेही ते म्हणाले आहेत. सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेचे 2013 पासून उद्धव ठाकरे हेच अधिकृत पक्षप्रमुख आहेत. 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीचे सर्व पुरावे कोर्टाला सादर करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांची 2018 मध्ये गटनेतेपदी नियुक्ती खुद्द उद्धव ठाकरे यांनीच केली होती. याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा. आगामी काळामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटणार का? याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.